जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मंडळी, आज आलो तो पण स्वराज्याचे वैभव गडकोट माणिकगडावरती. अवघड वाट असलेला हा माणिकगड. मंडळी, ही आहे गडावरील स्नानगृहाची जागा. मंडळी, अशा प्रकारची वास्तू मी माझ्या आजपर्यंतच्या गडकोट भटकंतीच्या प्रवासात ही पहिल्यांदाच पाहिली. मंडळी, विशेष म्हणजे मार्चचा कडक उन्हाळा चालू असून देखील गडावर भरपूर प्रमाणात माणसे आली होती. मंडळी, तुम्ही पाहू शकता भग्नावस्थेतील ही वास्तू. काय वैभव असेल त्या काली या वाड्यांना. आज जरी कालाच्या ओघात त्यांची पडझड झाली असली तरी हे आपलं अस्तित्व टिकून ठेवून आहेत. मंडळी, तुम्हाला दाखवतो मी हा दुसरा स्नानगृह. आणि ह्याची देखील बघा सांडपाणी वाहून नेण्यासाठी केलेली ही रचना ही आहे. जमिनीखाली ही वास्तू जमिनीखालूनच जाते. मंडळी, तुम्ही पाहू शकता. हे बघा, या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, आता बघा आपण खालती उतरूयात. ही वास्तू तुम्ही पाहू शकता. बघा, आजही कालाच्या ओघात ही सुस्थितीत आहे. मंडळी, आता हीच लाईन जाते जमिनीखालून आणि पुढं जाऊन मिळते ती. बघा, आजही आपल्याला इतक्या वर्षानंतर देखील स्थापत्यशास्त्र त्या काळातलं किती प्रगत होतं हे पाहावयास मिळतं. मंडळी, पाहू शकता तुम्ही किती. आणि ही आहेत गडावर सापडलेली जुनी भांडी, त्यांचे अवशेष.